सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही जेवण करायला बसलोय. आमची मावडी जास्त ही दिसत नाही व्हिडिओत, कारण ती घाबरते आम्हाला आणि लगेच पळून जाते. तर चला, दुपारचं वातावरण बघा कसं झालंय, भरपूर सारं ऊन पडलंय. आत्या कडबा काढायला चालू केला का? आत्याने आज कडबा काढायला चालू केला. तिकडे जी दिसतीये का ज्वारी, तर ती काढायला सुरुवात केली आहे. आणि मला कमेंट आली होती की ताई तुम्ही ज्वारी विकता का? जर हवी असेल तुम्हाला तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. पण खूप लांब राहत असेल तर ते पोचवायचं खूप अवघड आहे. चला, आता जेवणात काय काय बनवलं आहे आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा, मस्त ह्या छोटूशा कढईत मी भाजी बनवली आहे. मला ही कढई खूप आवडते, स्टीलची कढई आहे. आणि मग 2 कढया ह्या हे झालेल्या असल्या, भाजी केलेली असली की मग मी ह्या छोट्या कढईचा वापर करते. झालं असं होतं की ह्यात मी रात्री वेपर्स तळले होते, तेल होतं, मग त्यातच ही भाजी केलेली आहे. तर भाजी काय केली आहे, तर हे बघा, ही आहे मटकी. आम्ही काय केलं होतं, ही भिजवलेली मटकी होती. मग भिजवलेली मटकी थोडीशी जास्त झाली, मग ती वाळवली. वाळवून परत हिला त्यांनी काय केलं, ही डाळ केली आणि त्याची मी बनवलेली आहे मस्त कांदा वगैरे घालून एसराची अशी भाजी. आणि मला तर मटकीची भाजी म्हटलं की खूप आवडते. अशी सुंदर आरावरती भाजी केवढी सुंदर झाली बघा. कोणाकोणाला आवडली ही मटकीची भाजी कांदा वगैरे घालून केलेली, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. इकडे मुळा घेतलेला आहे. आणि हे काय विचारायची सोय नाही, हे बेताचं पातेलं आहे. म्हणजे कालचा रस्सा आहे तो असा मस्त गरम करून ठेवला आहे. तर आता गणेश जेवणार आहे, त्याचे पप्पा जेवणार आहेत. आम्ही काय त्या भानगडीत नाही आहे. आणि आपल्या इकडे भाकरी खाली अशा भरपूर साऱ्या चपात्या केल्या आहेत. आणि काळू लालूच्या चपात्या मी डब्यात ठेवलेल्या आहेत, कारण काय होतं, त्यांच्या चपात्या बिना तेलाच्या असतात, मग त्या मिक्स होतात आमच्या ह्याच्यामध्ये. आणि मग मी काय करते, त्या वेगळ्या डब्यामध्ये एका हे करून ठेवते, घालून ठेवते, नरम पण राहतात. मामा दारात राहतात, मामा गेलेले जेवून. तर ह्या कढईत काय स्पेशल आहे चला तुम्हाला दाखवते. माझ्या आवडीचा मस्त असा रेशनचा आत्ता गरमागरम केलेला भात. तर मला हा भात आवडतो. रात्रीचा इंद्रायणी तांदळाचा भरपूर सारा भात आहे, पण तो काय मला आवडत नाही. तो खाणार गणेश, त्याचे पप्पा. आणि मला नात्याला हा भात आवडतो म्हणून मी केला आहे. बापरे, ताट पडलेला आहे. तर मग ह्या भाजीसोबत मला खायचा होता भात. मग ही भाजी कोणाकोणाला आवडली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. म्हटलं आता तेवढी मटकी वाया जाणार, पण ती मटकी वाया नाही गेलेली. छान ती मटकी मी काय केली, वाळवली, परत तिला थोडंसं भरडल्यासारखं केलं आणि तिची अशी मस्त भाजी बनवली. तुम्हाला आवडली काही भाजी कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी छान असं आमच्याकडे रानात जेवण करायला या. भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये.